प्रेमापोटी अनेक भक्त रस्त्यांवर गर्दी करत होते। एक झलक बाप्पाची डोळ्यात साठवून घेण्यासाठी आणि बाप्पाला पाहता यावं यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू होती, प्रयत्न सुरू होते आणि गर्दीतून उभे राहूनही तासनतास ही मिरवणूक कधी आपल्या परिसरात येईल आणि आपल्याला लालबागच्या राजाचं दर्शन मिळेल अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त करण्यात येत होती। त्यामुळे म्हणतात की कितीही वेळ उभं राहिलं रांगेत असो वा या मिरवणुकीच्या प्रतीक्षेत असो, लालबागच्या राजाला पाहिल्यावर हा सगळा थकवा निघून जातो। असा हा सर्वांचा लाडका आणि लोकप्रिय असलेला लालबागचा राजा काही क्षणातच लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे। तराफा खोल समुद्राकडे चाललेला आहे। मंडळाचे कार्यकर्ते या तराफ्यात आहेत। पट्टीचे बघणारे जीवरक्षक हे देखील या तराफ्यात दाखल आहेत आणि हा तराफा आता पुढे पुढे चाललेला पाहिजे। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही मुंबईतील सर्वात लांब आणि सर्वात प्रतिष्ठित मानली जाते। लालबाग ते गिरगाव चौपाटी या ठिकाणी जायला साधारणतः 22 ते 24 तासांचा वेळ हा लागतो, कारण ढोल ताशांच्या गजरात भक्तिगीतांच्या स्वरात हजारो अनवाणी चालणाऱ्या भाविकांच्या उपस्थितीत ही विसर्जन मिरवणूक हळूहळू पुढे सरकत असते। पुन्हा एकदा जाणार आहे आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडे। ज्योत्स्ना, उत्साह कायम आहे। काही क्षणातच लालबागच्या राजाला निरोप देण्यात येणार आहे। अत्यंत भावनिक असा हा क्षण असतो। मुंबईची शान असलेला लालबागचा राजा आज गणेश भक्तांना निरोप देतो पुढच्या वर्षी भेटण्यासाठी। प्रणिता, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की लाडक्या गणरायाची गेली 10 ते 11 दिवस जे आहे ते मनोभावे सेवा केली। लाडक्या गणरायाचे गीत गायले गेले, आरती झाल्या, पूजा झाली, अनेक सेलिब्रिटी आले, अनेक जाती धर्म विसरून जे आहेत लोक एकत्र आली आणि अशा परिस्थितीत लाडका गणरायाने 10 दिवस जो आपल्याला आनंद, उत्साह, आशीर्वाद दिला, त्याच लाडक्या गणरायाला जे आहे ते आता आपल्याला निरोप द्यायची वेळ आलेली आहे। त्यामुळे आता गणेश भक्त जे आहेत ते मात्र गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला, चैन पडेला आम्हाला, अशा वेळेस ज्यावेळेस बोलत असतात त्यावेळेस खरोखर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतं। माझ्या मागे पण आपण बघतोय की अजूनही अनेक तरुण मंडळी जी आहे ती मोठ्या संख्येनं लाडक्या गणरायाला निरोप देऊन जे आहेत ते आता स्वतःच्या घराकडे चाललेले आहेत। मात्र त्यांच्यामध्ये जो उत्साह आपण बघतोय की अशा पद्धतीचा उत्साह आहे की काल सकाळी 7 वाजल्यापासून ते या ठिकाणी आले होते। ते अजून पण अनेक गणेश भक्त जे आहेत ते अनवाणी पायाने लालबाग राजाच्या ज्या मिरवणुकीमध्ये जे आहेत ते सामील झाले होते। आपण काही गणेश भक्तांशी जे आहेत ते बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा, काय सांगाल की काय लालबाग राजाला निरोप देऊन आलात का? नाही, आम्ही चिंतामणीला निरोप देऊ। काय सांगाल की एक भव्य अशी मिरवणूक आपल्या सार्वजनिक गणेश मंडळाची निघत असते, लाडक्या गणरायाचं रूप प्रत्येकाला पाहिजे असतं, मात्र आज निरोप देताना काय भावना असतात? उत्साह दिसतोय तुमचा, जोश उल्हास दिसतोय, पण आज भावना काय असतात लाडक्या गणरायाला निरोप देताना? भावना म्हणजे आम्ही सकाळी 10 वाजतापर्यंत निघालो, आतापर्यंत घरी गेलो नाही आम्ही लोक। काल निघाला तर सकाळी? हो, काल सकाळी निघालो होतो, आतापर्यंत घरी गेलो नाही आम्ही, कारण खूप अशी भक्ती तर आमची खूपच आहे, जास्त एकदम तसा वेळ आहे, एकदम क्रेज आहे, 10 दिवसाचा क्रेज असतो। आता बाप्पा गेले तर बरं नाही वाटत आहे। आता आम्ही घरी चाललो होतो, पर आम्ही बोललो नाही आता परत नाश्ता करू आणि येऊन बसू इकडे। अच्छा, म्हणजे जोपर्यंत आपला गणेश जो आहे तो होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही घरी जाणार नाही। काय सांगशील की किती आनंद असतो 10 दिवस आणि आता लाडक्या गणरायाला निरोप देताना काय भावना असतात? काय नाही, म्हणजे आता 10 दिवस ते सेम म्हणजे एक्साइटमेंट होती ती कमी झाली। करमेल का आता ते मंडळ ती जागा बघून करमेल? नाही करणार, बिलकुल नाही। तुम्ही काही डान्स किंवा काही विशेष परफॉर्मन्स असतं का तुमचं या गणेश भक्त म्हणजे गणेश उत्सवाच्या काळामध्ये? नाही काय असं विशेष नसतं, पण जे सगळे आपल्या आनंदाने नाचतात, ते आपली मजा करतात, तसं असतं। अजून काय नाही, विशेष काय नसतं। असे डान्स वगैरे आम्ही डिसाईड नाही करत, ते मनापासून निघून जातो तिथे काय नाचायचं। मला एक विशेष विचारायचं आहे की आपण एक गणेश उत्सव असा आहे जे लोक जाती धर्म विसरून जे आहेत एकत्र येतात, कसं वाटतं अशा वेळेस? एका बाजूला जातीय धार्मिक लढाई वर्षभर सुरू असते, मात्र गणेश उत्सवाच्या काळात आपण सगळे भेद विसरतो आणि एकत्र येतो, त्यावेळेस काय वाटतं, काय भावना असतात? खूप म्हणजे असं प्राऊड फील होतो आम्हाला
कारण आपण मुंबईमध्ये असे सर्व लोक आहेत जे सर्व कास्टचे लोक येतात आणि त्या दिवशी भेटतात. त्या दिवशी बाप्पाला भेटायला येतात. आपण संगती निघतो मित्रांसोबत, घरी येऊन बोलून जातो की मी मित्रासोबत चालतो. घरचे पण काय बोलत नाही, बोलत जा बिंदास, काय आहे ते काय विसर्जन करून ये घरी. जे आहे आपण बघतो की निसर्ग म्हणजे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा असं जे आहे ते आवाहन केलं जातं. कशा पद्धतीने तू सांगशील लोकांना की पर्यावरणपूरक जे आहेत ते म्हणजे गणेशोत्सव साजरा केला जाईल? आजच्या टायमात गणेशोत्सव म्हणजे की कॉम्पिटिशन झालं. कॉम्पिटिशन सगळे मंडळ मोठे मोठे मूर्ती बसवण्यात जात आहे हे आणि वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या प्रकाराचे मूर्त्या POPचे वापरतात. तर ते चुकीचं आहे. छोट्या मूर्त्या बसवा हेच माझी घरगुती गणपती तरी घरगुतीच शाडूच्या मातीसारख्या मूर्ती बसायला पाहिजे मंडळांनी पण. तुम्ही इतर काही मंडळांना पण भेटीगाठी दिल्या होत्या का? इतर मंडळांना पण कोणाचा गणपती सर्वाधिक आवडला तुम्हाला? मी तर माझा म्हणजे लहानपासून तिथे चिंचपोकलीलाच आहे मी. लहानपणापासून आहे? हो, लहानपणापासून चिंचपोकलीलाच आहे. कारण ते आई वडील जे सर्व डोक्यात तेच बसलं आहे. तर मग आम्ही आता परत घरी पण नाही चालू. आता आरती झाली आहे, आता मला टाईम दिला अर्धा एक तासाचा. राजाचं अजून विसर्जन झालं नाही म्हणून आम्ही बोललो नाश्ता करून परत येऊन बसतो. जेव्हापर्यंत विसर्जन होणार नाही तेव्हापर्यंत घरी जाणार नाही आम्ही. हाच उत्साह असतो मुंबईकरांमध्ये, गणेश भक्तांमध्ये, की जोपर्यंत राजाला निरोप दिला जाणार नाही, गणेश आपला जो लाडका गणेश आहे तो अगदी नजरेआड होणार नाही तोपर्यंत जो आहे तो आम्ही इथून हलणार नाही. दादा काय सांगाल की गुलाल उधळून जे आहेत की लाडक्या, काय सांगाल की अगदी भगवा पेहराव करून? माझं हे 50वं वर्ष चिंतामणीला, म्हणजे 1975 पासून, म्हणजे मी 14 वर्षाचा असल्यापासून येतो. आता हे माझं 50वं वर्ष आहे. म्हणजे काय स्वरूप बदललंय का? गणपती उत्सवाचं स्वरूप बदललं तुम्ही गणपती बघताय? म्हणजे आम्ही बघितलेले ते स्वरूप म्हणजे असं किरकोळ असं वाटायचं. आता भव्य झालंय. म्हणजे लोक म्हणतील त्याला आता ते कमर्शियल झाल्याने, तसं काही नाही आहे. ते भव्य झालंय. म्हणजे कारण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. एकदा तुम्हाला असं वाटेल की नाही हे जास्तच आता पैशाच्या दृष्टीने बघतात आणि तसं काही नाही की खर्च अमाप झालाय. ते सगळीकडेच वाढतंय ना. तुम्ही बघा ना, पूर्वीच्या शाळेत मुलं काय पैसे घेऊन जायचे आणि आता शाळेत जाताना मुलं काय किती पैसे घेऊन जातात आणि मोबाईल आणि तसं आहे ते. तर सगळ्याचीच प्रगती झाली पाहिजे, सणाची का नाही झाली पाहिजे. आणि हे जे नवीन चालू केलं की पर्यावरण आणि काय खराब होतं तसं मला नाही वाटत. नदी नाले आणि समुद्र खराब व्हायचे बरीच काही कारणं आहेत. म्हणजे अगदी औद्योगिक इंडस्ट्रीयल वेस्ट आहे, अनट्रीटेड सॅनिटेशन आहे, न्यूक्लिअर वेस्ट आहे. म्हणजे म्हणाल तेवढी कमी आहेत, पण लोकांना फक्त हिंदूंचे सण दिसतात की तेच फक्त पर्यावरण आहे. तुम्ही हे कट करू नका की हेच फक्त पर्यावरण खराब करतं असं नाही. होळीला पण म्हणणार रंग वापरू नका, त्याच्यात जातीभेद विसरून सगळेजण एकत्र येतात त्यावेळेस कसं वाटतं? सुंदर आहे. कारण शिवाजी महाराजांनी जेवढ्या 18 पगड जातींना एकत्र करून हिंदू स्वराज्य स्थापन केलं आहे. आणि त्याच्यासाठीच टिळकांनी हे चालू केलं की सगळ्यांनी रस्त्यावर उतरावं एकत्र, म्हणजे हिंदूची ताकद दाखवावी की हिंदू एकत्र कसा येतो रस्त्यावर. कारण फार कमी हिंदू रस्त्यावर येतात. आम्हाला असं गदागदा हलवायला लागतं. म्हणजे अर्जुनालाही श्रीकृष्णाने किती पाठ सांगितल्यानंतर अर्जुनाने हातात शस्त्र घेतलं. सगळे जातीभेद जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघतो की अगदी गेले 50 वर्ष झालं गणेश भक्त जे आहेत गेल्या 50-60 वर्षापासून या गणेश उत्सवामध्ये सहभागी होतात. आणि मुंबईकरांची प्रणित ही खासियतच आहे की मुंबईचा सगळ्यात मोठा सण म्हणून जो ओळखला जातो तो म्हणजे हाच गणेश उत्सव. आणि 10 दिवस मुंबईची पंढरी म्हणजे गणरायाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबाग परळ या ठिकाणी सर्वजण जे आहेत ते सर्व वयोगटातले मुलं मुली जे आहेत, सर्व वयोगटातले स्त्री पुरुष जे आहेत ते जाती भेद धार्मिक भेद विसरून जे आहेत ते एकत्र आलेले असतात. 10 दिवस उत्साहाचे, 10 दिवस जल्लोषाचे, 10 दिवस जे आहेत ते एकत्रित राहण्याचे आणि बाप्पाचा मनोभावाने सेवा करण्याचे. आणि नंतर लाडक्या गणरायाला जे आहे ते मोठ्या भावनात्मक होऊन निरोप द्यायला येतात. अजून पण माझ्या मागे तू बघू शकतोस की अजून पण येणाऱ्या जाणाऱ्या गणेश भक्तांची संख्या जी आहे ती काही कमी नाही आहे. आणि गुलाल उधळत, कारण महाराष्ट्राचं एक आहे की आपल्याला ज्या ज्या वेळेस आनंद होतो, मग ज्या ज्या वेळेस आपण उत्साह साजरा करतो त्यावेळेस या गुलालाचं तितकं महत्त्व असतं. आणि मोठ्या संख्येनं फक्त पुरुषच नाही, फक्त मुलंच नाही, तर मुली आणि महिलासुद्धा जे आहेत ते या ठिकाणी जे आहेत सहभागी झालेले असतात. ताई काय सांगाल, किती वेळ झाला तुम्ही या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि कसा अनुभव आहे? ॲक्च्युली आम्ही नाईटला होतो 2-2:30 वाजेपर्यंत आणि नंतर पुन्हा मॉर्निंगला इथे आलो 5:30 वाजता. मग राजा 8 वाजता आला आणि नंतर ते आता काहीतरी ट्रॉलीचं आणि म्हणजे राजाच्या ट्रॉलीचं आणि जी त्याला अटॅच ट्रॉली असते त्याचं काहीतरी मिसमॅच होतं आहे. सो म्हणून आम्ही आता निघालो.
काय सांगाल, काय भावना असतात? 10 दिवस आपण इतक्या उल्हासामध्ये, जोशमध्ये जो आहे तो गणेश उत्सव साजरा केला जातो. दिवसेंदिवस गणेश भक्तांची संख्या वाढत चालली. अशामध्ये आज शेवटचा दिवस, निरोपाचा दिवस, काय भावना असतात? भरपूर भावूक व्हायला होतं, म्हणजे ते शब्दच नाही आहेत त्याच्यासाठी काही. आणि मिरवणुकीमध्ये सहभागी, कारण तुम्ही रात्री 2:30 वाजेपर्यंत मिरवणुकीमध्ये होता, आज परत पहाटे आलेले आहेत, त्यावेळेस काय म्हणजे कुठून अशी ऊर्जा निर्माण करता की ऊर्जा कमीच होत नाही? काय सांगाल? हां, सगळी गणपतीसाठी असलेली श्रद्धा आहे ती, त्यामुळे ती ऊर्जा संपणार नाही शेवटपर्यंत आणि ते अशीच राहणार. अशीच राहणार. तुम्ही कुठल्या भागातून आहात? भाईकळा. बायकळा. तरी काय सांगाल, काय वाटतं की लाडक्या गणरायाला भावनात्मक झालेले आहेत? आपण बघतोय की अगदी म्हणजे जोश उल्हास जो आहे तो कमी होणार नाहीये. महिलांचा सहभाग आपण प्रणिता बघतो की अगदी रात्री 2:30 वाजेपर्यंत जे आहेत त्या महिला सहभागी झाल्या होत्या आणि अनेक महिला रात्रभर सुद्धा ज्या आहेत त्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्या होत्या. मात्र आता आपण बघतोय की ट्रॉलीमध्ये म्हणजे एक स्वयंचलित ट्रॉली जी आहे आणि दुसरा स्वयंचलित तराफा जो आहे त्याच्यामध्ये बाप्पाला घेऊन जाणार आहेत. मिसमॅच थोडंसं होतंय असं नागरिकांकडून आपल्याला कळतंय. मात्र तिथे सगळी सोय केलेली आहे, कारण गणेश मंडळ किंवा सार्वजनिक गणेश मंडळ जे आहेत त्यांना दरवर्षी कुठलं ना कुठलं चॅलेंज असतंच. आणि आपण बघतो की सध्या पावसाचे दिवस असून सुद्धा सध्या जो आहे मुंबईच्या गिरगाव चौपाटी या भागामध्ये पाऊस नाही आहे. मात्र समुद्राची भरती आहोटीची जी वेळ आहे ती वेळ ठरवूनच जी आहे ती लाडक्या गणरायाचा निरोप जो आहे तो केला जातो. आणि खास करून समुद्राच्या खोलपर्यंत जायचं आहे, अशामध्ये समुद्राच्या भरतीची वेळ लक्षात घेता लवकरात लवकर म्हणता येणार नाही, पण अगदी सोयीच्या पद्धतीनं म्हणजे कुठलाही त्रास गणेश भक्तांना होणार नाही किंवा जो आपला पारंपरिक सण जो आहे त्याला कुठे बाधा येणार नाही, अशाच पद्धतीचं जे आहे ते विसर्जन जे आहे ते लाडक्या गणरायाचं केलं जाते. आणि त्याच दृष्टीनं मुंबई महानगरपालिका, कोस्ट गार्ड, मुंबई पोलीस प्रशासन यांच्याकडनं सर्वतोपरी मदत जी आहे ती सार्वजनिक मंडळांना केली जाते. अजून पण आपण बघतो की कंटिन्यू म्हणजे अगदी लोकांचा, गणेश भक्तांचा जनसागर जो आहे तो मुंबईच्या गिरगाव चौपाटीला पाहायला मिळतोय. मुंबईमध्ये पावसाचे दिवस सांगितलेले आहेत, मात्र सध्या पाऊस नाहीये, त्याच्यामुळे गणेश भक्त जे आहेत ते मोठ्या संख्येनं गिरगाव चौपाटीवरती थांबू शकतात. लाडक्या गणरायाचं रूप जे आहे ते अगदी निरोपाच्या दिवशी पण शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत नजरेआड होत नाही तोपर्यंत लाडक्या गणरायाचं रूप जे आहे ते आपल्या डोळ्यामध्ये साठवून घेतात. आणि आता नवीन टेक्नॉलॉजी, त्याच्यामुळे मोबाईलमध्ये सुद्धा जे आहेत अनेक गणेश भक्त जे आहेत ते लाडक्या गणरायाचं रूप साठवून घेत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई पोलिसांची सुरक्षा व्यवस्था जर सांगायचं गेलं तर या संपूर्ण समुद्र किनाऱ्यावरती जे आहे ते मुंबई पोलिसांची सुरक्षा तर आहेच, पण त्याचबरोबर जे आहेत ते सूचना ज्या आहेत त्या सुद्धा दिल्या जात आहेत. मुंबई कोस्ट गार्डकडून तुम्ही सुद्धा या म्हटलात सूचना दिल्या जातात. त्यानुसार जोपर्यंत लालबागचा राजा नजरेआड जात नाही तोपर्यंत भाविक या ठिकाणी थांबलेले असतात, तासनतास उभे असतात. पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे.